नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. हे जे पुस्तक आहे म्हणजे पहिलं पेज गेलेलं आहे, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, जे स्टीफन हॉकिंगने लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये बरंच म्हणजे आयझॅक न्यूटन विषय बरंच चुकीचं आयझॅक न्यूटनला आणि आयझॅक न्यूटनच्या कन्सेप्टला अत्यंत चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं. आणि न्यूटन म्हणजे आज संपूर्ण जगातल्या सायंटिस्टना फार मोठा गैरसमज आहे. बघा कसं आहे माहिती आहे का, की टाइम हा नेहमी ॲब्सोल्यूट असतो. टाइम हा नेहमी ॲब्सोल्यूट असतो. टाइम हा कधी रिलेटिव्ह नसतो. जरी अकॉर्डिंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन वॉज ॲब्सोल्युटली करेक्ट, बट आयझॅक न्यूटन इज ऑल्सो ॲब्सोल्युटली करेक्ट. या जगामध्ये टाइम हा नेहमी ॲब्सोल्यूट असतो. टाइम हा कधी रिलेटिव्ह नसतो. टाइम रिलेटिव्ह या शब्दाचा याला काय अर्थ आहे का? नथिंग अर्थ. तर नीट लक्षात ठेवा. बघा, लिमिट h टेंड टू 0 sin h upon h is equal to 1. This is the equation of time. पूर्ण टाइम हे इक्वेशन फॉलो करतं. संपूर्ण टाइम. तर लिमिट h टेंड टू 0 ऍक्च्युअली हा डेल्टा t टेंड्स टू 0. हा h म्हणजे हा टाइम आहे. हा त्याला आयझॅक न्यूटन इनफायनिटेसिमल लिहित होता. त्याला आयझॅक न्यूटन काय शब्द वापरायचा? इनफायनिटेसिमल. h टेंड टू 0, h हे इनफायनिटेसिमल असतं. म्हणजे माणूस टाइम मोजू शकत नाही. कळलं का? आणि या जग आपण जो टाइम मोजतोय का नाही, हा सगळा ऍब्सोल्यूट टाइम आहे. कळलं का नाही? आपण जो टाइम मोजतोय ना, तो ऍब्सोल्यूट टाइम आहे. आणि तो हे इक्वेशन फॉलो करतो. sin h upon h is equal to 1. आणि जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतो, तेव्हा सुद्धा हेच इक्वेशन फॉलो होतं. sin square h किंवा sin square theta प्लस cos square theta is equal to 1. हे इक्वेशन हे सजेस्ट करतं की टाइम हा इटसेल्फ ऍडजस्ट होतो. तो हे साइन आणि कॉस हे मामूली रेशो नाही. ते साइन आणि कॉस हे मामूली रेशो नाही. सन साइन रेशोवर सन डॉमिनेट करतो. साइन रेशो हा सन डॉमिनेटिंग रेशो आहे, म्हणजे सनचा रेशो आहे. कॉस आहे ना, कॉस हा मूनचा रेशो आहे. साइन थीटा बिलॉंग्स टू सन आणि कॉस थीटा बिलॉंग्स टू मून. अजून थोडं जर स्पेसिफिकली जर सांगायचं गेलं तर साइन थीटा बिलॉंग टू द व्हर्टिकल लाइन्स, कॉस थीटा बिलॉंग्स टू हॉरिझॉन्टल. तर काय माहित आहे का, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे साइन थीटा आणि कॉस थीटा आहेत ना, हे टाइमचे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आहेत. साइन थीटा आणि कॉस थीटा हे टाइमचे काय व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. जेव्हा टाइम डिफरन्शिएट होत नाही तेव्हा हे इक्वेशन फॉलो होतं. जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतं तेव्हा सुद्धा हे एक येतं का नाही, हे एक. म्हणजे न्यूटन वॉज ॲब्सोल्युटली करेक्ट. टाइम हा ॲब्सोल्यूट असतो. टाइम कधीच चेंज होत नाही. आणि मी जे पुस्तक लिहिलेलं आहे, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, ही ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, या पुस्तकामध्ये आयझॅक न्यूटनला चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे. मला समजत नाही, स्टीफन हॉकिंग हे खूप मोठे सायंटिस्ट आहेत, पण त्यांनी आयझॅक न्यूटनला अशा चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट करायला नको होतं. आणि त्यांनी जे पेज नंबर 35 मध्ये जे आहे की लास्ट पेजवर त्यांनी जो ट्विन्स पॅराडॉक्स दिलेला आहे, तो सुद्धा ॲब्सोल्युटली रॉंग आहे. टाइम बद्दलच्या कन्सेप्ट संपूर्ण सायंटिस्ट लोकांच्या चुकीचे आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईन वॉज करेक्ट, आयझॅक न्यूटन वॉज ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि टाइम हा नेहमी ॲब्सोल्यूट असतो. कसं ते त्या माझ्या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे. तर वाचकांनी पुस्तक वाचावं ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद.